मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानाबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। मित्रांनो, हे अभियान गेल्या वर्षी सुरू झालं होतं। गेल्या वर्षी हे त्याचं पहिले वर्ष होतं आणि या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाअंतर्गत या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती आणि या अभियानामध्ये जवळजवळ 95% शाळांनी सहभाग नोंदवला होता आणि हे अभियान बऱ्यापैकी त्यावेळी प्रसिद्ध सुद्धा झालं होतं। चांगल्या प्रकारे या अभियानाला प्रतिसाद सुद्धा मिळाला होता। आता याच अभियानाची पुढची व्याप्ती म्हणून किंवा पुढचा टप्पा म्हणून टप्पा क्रमांक 2 या वर्षी आपल्याला राबवायचा आहे। सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हे अभियान आपल्याला राबवावं लागणार आहे आणि याबाबतचा GR जो 26 जुलैला प्राप्त सुद्धा झालेला आहे आणि तशा सूचना सुद्धा आपल्याला शासन स्तरावरून मिळालेल्या आहेत की या अभियानाच्या तयारीला आपण लागायचं आहे। आता हे अभियान राबवत असतानाचे महत्त्वाचे मुद्दे कोणते, महत्त्वाची माहिती कोणती, एक सर्वसमावेशक व्हिडिओ हा तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे। याच्यामधले जे काही महत्त्वाचे उपमुद्दे आहेत डीप मध्ये त्याच्याबद्दल आपण छोटे छोटे व्हिडिओ पुढे करणारच आहोत, पण एकूणच एकूण पार्श्वभूमी एक रूपरेषा तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या या अभियानाच्या तयारीला नक्की तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला तयारीला सुद्धा वेळ मिळेल। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2। मित्रांनो, या अभियानाचे पहिल्यांदा आपल्याला महत्त्वाचे समजून घ्यायचे ते म्हणजे 2 गट। या अभियानासाठी स्पर्धा करण्यासाठी 2 गट आपल्याला दिलेले आहेत। ते म्हणजे पहिला गट आहे तो म्हणजे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा हा पहिला गट असेल आणि दुसरा गट असणार आहे की उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा। अशा 2 गटात ही स्पर्धा होणार आहे। एक गट त्यांच्या गटातली शाळांची स्पर्धा करणार आहे, एक गट दुसऱ्या गटातील शाळेशी अजिबात स्पर्धा करणार नाही। हे पॅरलल चालणार आहे, त्यामुळे त्या स्तरावरील शाळांची स्पर्धा करत असताना ही स्पर्धा सगळ्यांसाठी फायदेशीर आणि निकोप होणार आहे। दुसरी गोष्ट असणार आहे ती म्हणजे ही स्पर्धा जशी 2 गटात होणार आहे तसं या स्पर्धेचं क्षेत्रवाईज सुद्धा विभागणी करण्यात आली आहे। ती 3 क्षेत्रात केलेली आहे। पहिला क्षेत्र आहे बघा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र। या क्षेत्रातल्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्यांची स्पर्धा ही त्या क्षेत्रातल्या शाळांशीच होणार आहे। त्यातले विजयी शाळा ह्या वेगळ्या स्वतंत्र असणार आहेत। दुसरा क्षेत्र असणार आहे वर्ग अ आणि वर्ग ब च्या ज्या महानगरपालिका आहेत त्या क्षेत्रातल्या शाळांची स्पर्धा ही त्यांच्या शाळांशीच होणार आहे, त्यांचे स्वतंत्र विजेते असणार आहेत। आणि तिसरा जो क्षेत्र असणार आहे ते म्हणजे उर्वरित सर्व महाराष्ट्रातल्या शाळा। हे 3 क्षेत्र आहेत आणि या 3 क्षेत्रातल्या शाळा प्रत्येकी स्वतंत्र आपापल्या क्षेत्रातली शाळेशी स्पर्धा करणार आहेत। पुढचा मुद्दा आहे या अभियानाची उद्दिष्ट। आता या अभियानाची महत्त्वाची 3 उद्दिष्ट निश्चित केलेली आहेत। समोर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतील ते। तर या अभियानाचं पहिलं उद्दिष्ट आहे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे। दुसरं उद्दिष्ट आहे शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे। आणि तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनोक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे। मित्रांनो, गेल्या वर्षी जेव्हा हे अभियान राबवलं गेलं तेव्हा या अभियानावर थोडीशी टीका झाली होती विविध स्तरातून की या अभियानामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला कुठंच वाव दिला नाही किंवा त्याला कुठंच गुणदान दिलं नाही। तो मुद्दा बरोबर होता, कारण गेल्या वेळच्या ज्या गुणांकांचे जे सगळे मुद्दे होते त्यामध्ये गुणवत्ता थोडीशी दुर्लक्षित झाली होती। फक्त भौतिक मुद्दे, सगळे योजना, फायलिंग या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं हे अभियान अडकलं होतं, पण तो ड्रॉबॅक आता दूर केलेला आणि यावर्षी विद्यार्थ्यांची गुणवत्ता हा मुद्दा प्रकर्षाने घेतलेला आहे। जवळजवळ त्याला 43 गुण देण्यात आलेले आहेत। तेव्हा आता आपल्याला काही ज्या शाळा गुणवत्तेमध्ये पुढे आहेत त्या शाळांना सुद्धा या अभियानामध्ये ताकदीने उतरण्यासाठी संधी मिळालेली आहे। पुढचं बघूया या अभियानाचा कालावधी नेमका कोणता आहे। 29 जुलै ते 4 ऑगस्ट या 4-5 दिवसामध्ये या अभियानाची पूर्वतयारीसाठी दिलेली आहे, म्हणजे प्रसिद्धी करणं, प्रचार करणं। 5 ऑगस्टला मुख्यमंत्री किंवा मंत्रालय स्तरावर या कार्यक्रमाचं एक अधिकृत उद्घाटन होईल आणि 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर हा जो महिन्याभराचा कालावधी आहे या महिन्याभराच्या कालावधीमध्ये हे अभियान तुम्हाला तयारी करण्यास, शाळांना राबवण्यास, उपक्रम, फायलिंग ते सगळं करण्यासाठी तुम्हाला हा महिन्याभराचा कालावधी देण्यात येणार आहे। त्यानंतर 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या दरम्यान या अभियानाचं जे तुम्ही सगळं काम केलेलं आहे त्याचं मूल्यांकन केलं जाणार आहे। मग केंद्र स्तर असेल, तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, त्या सगळ्या स्तरावरचं मूल्यांकन प्रक्रिया मग तिथून पुढे सुरू होणार आहे। असा या अभियानाचा कालावधी आहे। पुढचं बघा या अभियानाचे जे गुणदान करण्याचे जे 3 महत्त्वाचे मुद्दे निर्धारित केले ते मुद्दे कोणते आहेत बघा आणि त्याचे गुण कोणते आहेत बघा। पहिला मुद्दा आहे पायाभूत सुविधा।
हा मुद्दा जो आहे याला 33 गुण देण्यात आलेले आहेत आणि त्याचे जे 33 गुणाची विभागणी कशी आहे ते आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। दुसरा मुद्दा आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, याला 74 गुण देण्यात आलेले आहेत। त्याची 74 गुणांची विभागणी सुद्धा आपण पुढच्या सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहोत। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो यावर्षी यामध्ये अंतर्भूत केलेला आहे तो म्हणजे शैक्षणिक संपादन, आणि या मुद्द्याला 43 गुण देण्यात आलेले आहेत। आता त्याची विभागणी सुद्धा कशी आहे आपण दुसऱ्या महत्त्वाच्या विस्तृत व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी येणारच आहेत। तेव्हा अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ तुम्हाला देईन तेव्हा तुम्हाला लगेच त्याचं माहिती मिळेल आणि शिवाय हे व्हिडिओ पाहून तुम्हाला फायलिंग करणं सुद्धा सोपं होणार आहे, लवकरच देणार आहे मी। मित्रांनो, आता मूल्यांकनाची पद्धत पाहूया आपण। मूल्यांकनाचे स्तर कसे असतात बघा, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर आणि राज्य स्तर, या पद्धतीने प्रत्येक टप्प्यावर आपलं मूल्यांकन होणार आहे। जशा शाळा पुढे वरती जातील तसं तिचं वरच्या स्तरावर मूल्यांकन होईल, तसं वर जाईल तसं वरच्या स्तरावर त्यांचं मूल्यांकन होईल। पहिल्यांदा केंद्र स्तरावर केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्या समितीमार्फत केंद्र स्तरावरून स्थानिक स्वराज्य संस्थेची एक शाळा आणि इतर व्यवस्थापनाची एक शाळा ही तालुका स्तरावर निवड करून पाठवली जाईल। त्यानंतर तालुक्यात ज्या या दोन्ही गटातून ज्या शाळा जमा होतील त्यांचं मूल्यांकन हे तालुका स्तरावर होईल आणि त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दुसऱ्या गटातले म्हणजे उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा प्रथम, द्वितीय, तृतीय असे 3 क्रमांक म्हणजे एकूण 6 शाळांचे क्रमांक तालुका स्तरावर काढले जातील। आणि त्यातले जे पहिल्या 2 शाळा आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिली शाळा आणि इतर व्यवस्थापनातील प्रथम क्रमांकाची शाळा ही जिल्ह्याला पात्र असेल। तर मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं की केंद्र स्तरावर आणि तालुका स्तरावर कशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन केलं जाईल हे तुमच्या लक्षात आलं। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून जी प्रथम क्रमांकाची शाळा आलेली आहे तिचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मूल्यांकन केलं जाईल, तिचं परत जिल्हा स्तराच्या कमिटीकडून तिची पाहणी केली जाईल आणि तालुक्यातून आलेल्या ज्या शासकीय संस्थेची शाळा आहेत प्रथम क्रमांकाची त्यातून परत जिल्हा स्तराचे 3 क्रमांक काढले जातील, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळेचे जिल्हा स्तरावर परत 3 क्रमांक काढले जातील आणि त्यातील पहिल्या शाळा म्हणजे या गटातली पहिली शाळा आणि त्या गटातली पहिली शाळा असे प्रत्येक गटातील प्रत्येक जिल्ह्यातली शाळा ही विभाग स्तरावर जाणार आहे। आता विभाग स्तरावर जेव्हा या शाळा जातील तेव्हा प्रत्येक विभागातील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या शाळेचं विभाग स्तरावरील कमिटीमार्फत मूल्यांकन केलं जाईल आणि मग विभाग स्तरावर सुद्धा दोन्ही गटातून 3 क्रमांक घेतले जातील आणि पहिल्या शाळा या राज्य स्तरावर प्राप्त होतील आणि मग नेहमीप्रमाणे राज्य स्तरावर सुद्धा त्यांचं मूल्यांकन करू स्तरावर। मित्रांनो, बक्षिसाच्या रक्कमबाबत आपण थोडंसं बोलूया। तालुका केंद्र स्तरावर कोणतेही बक्षीस नाहीये, तालुका स्तरावर मात्र प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या शाळांना अनुक्रमे 3 लाख, 2 लाख आणि 1 लाखाचं बक्षीस मिळणार आहे। दोन्ही गटामध्ये दोघांनाही समान बक्षीस आहे आणि जेव्हा त्या शाळा जिल्हा स्तरावर जातील पहिल्या क्रमांकाच्या आणि त्यांचं जिल्हा स्तरावर सुद्धा जेव्हा गुणांकन होईल आणि तिथंही त्यांचा समजा प्रथम, द्वितीय, तृतीय नंबर आला तर पहिल्या शाळेला अनुक्रमे 11 लाख, 5 लाख आणि 3 लाख असं जिल्हा स्तरावरचं बक्षीस आहे। त्यानंतर ते विभाग स्तरावर जर विजेती झाली तर 21 लाख, 15 लाख, 11 लाखाचं बक्षीस आहे आणि राज्य स्तरावर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या शाळेला 51 लाख, 31 लाख आणि 21 लाख अशी भरघोस बक्षीस आहे। मित्रांनो, यामध्ये अट मात्र एक महत्वाची ती सगळ्यांनी महत्वाची समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही वरच्या स्तराला पात्र होता तेव्हा तुमचं निम्न स्तराचं बक्षीस त्यातून तुम्ही बाहेर पडणार। समजा तुमचा तालुका स्तरावर नंबर आलेला आहे आणि तुम्ही जिल्हा स्तरावर गेला, तालुका स्तराचा नंबर तुमचा फिक्स आहे 1 नंबर आणि तुम्ही जिल्हा स्तरावर गेला। समजा जिल्हा स्तरावर जर तुम्ही नंबरा बसला नाही तर तुमचं तालुका स्तराचं बक्षीस फिक्स आहे, पण जिल्हा स्तरामध्ये जर तुम्ही प्रथम, द्वितीय किंवा तृतीय मध्ये आलात तर तालुका स्तराचं तुमचं बक्षीस हे काय होईल, कॅन्सल होईल। याचा अर्थ वरच्या स्तराचं तुम्ही बक्षीस मिळवलंय म्हणून तुमचं निम्न स्तराचं बक्षीस हे रद्द केलं जाईल। ही महत्वाची अट आहे, ती काही थोडी जाचक नाहीये कारण आपण वरचं मिळवलेलं असतं। तर या पद्धतीने मित्रांनो हे मूल्यांकन होणार आहे, या पद्धतीने हे सगळं होणार आहे आणि या बाबतीतले अजून भरपूर डिटेल्स तुम्हाला माहिती तुम्हाला प्रत्येक पुढच्या व्हिडिओमध्ये देत जाणार आहे। तर ही माहिती तुम्हाला आधी कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा। जास्तीत लाईक करा, शेअर सुद्धा करा हा व्हिडिओ भरपूर तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा। तुम्हाला या अभियानासाठी खूप शुभेच्छा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा
आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या काही शाळा जेव्हा विजेत्या होतील कोणत्याही स्तरावर तेव्हा नक्कीच आपण त्यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करणार आहोत. तर भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.